सोबतच ग्रामीण भागामध्ये आपल्यालाही माहिती आहे मजुरांच्या कमतरतेमुळे वेळेवर तणाचे नियंत्रण करणे अवघड झाले आहेत। याच्यावर सांगणं आपल्याकडनं फार गरजेचं वाटतं। मित्रांनो, या वर्षीचा हवामानाचा अंदाजानुसार पाऊस काळ अतिशय चांगला आहे आणि ज्या वर्षी पाऊस काळ चांगला होतो त्या वर्षी अगदी सुरुवातीपासूनच तणांचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये वाढायला सुरुवात होते। आता ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाहीये त्या शेतामध्ये जर तण उगवून आलेली असतील आणि पूर्ण शेत जर हिरवं दिसत असेल तर शेतकरी बांधवांना आवाहन असणार आहे की आपण जर एक पाळी जर मारली या वेळेस तर जवळपास 60 ते 70% तणांचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे होतं। परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाळी मारणं शक्य होत नाहीये अशा ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर करू शकतो। यामध्ये पॅराकॉट नावाचं एक तणनाशक आहे। हे आपण 80 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन शेतावर जर फवारणी केली तर हे 24 तासामध्ये या तणांचा बंदोबस्त होतो। ही तण पूर्ण जळून जातात आणि आपण 2 दिवसानंतर सोयाबीनची पेरणी करू शकतो। शेतकऱ्यांना आणखीन एक विनंती असणार आहे की मार्केटमध्ये मिरा 71 किंवा ग्लायफोसेट नावाचं तणनाशक उपलब्ध आहे। या तणनाशकाचा जर वापर आपण केला तर कमीत कमी वापर केल्यानंतर 7 ते 8 दिवस आपण पेरणी करू शकत नाहीये। म्हणून अशा तणनाशकाचा वापर करताना काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। आता दुसऱ्या प्रकारची तणांचं नियंत्रण करत असताना सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर 24 तासाच्या आत आपण काही तणनाशकं वापरू शकतो। यामध्ये 2 तणनाशकाची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे। पहिलं तणनाशक आहे पेंडीमिथॅलिन। हे वापरत असताना 40 ते 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन या तणनाशकाची फवारणी पेरणीनंतर 24 तासाच्या आत घेणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं जे तणनाशक आहे ते स्ट्रॉंग आर्म आहे। हे 12.5 ग्रॅमचा पॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहे। तो 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करावा आणि असं 150 लिटर पाणी 1 एकर क्षेत्रावर पेरणी केल्यानंतर 24 तासाच्या आत फवारणी करावं। मित्रांनो, या दोन्हीपैकी कुठल्याही एका तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे आणि शक्यतो आपण पेंडीमिथॅलिन सारख्या तणनाशकाचा जर वापर केला तर सोयाबीनवर कमीत कमी वाईट परिणाम दिसून येतो। जे सोयाबीन पिवळं पडण्याचं प्रमाण आहे हे पिवळं पडण्याचं प्रमाण पेंडीमिथॅलिन मध्ये कमी आहे। यानंतर आपण सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर तण उगवून आल्यानंतर म्हणजे पेरणीनंतर 17 ते 18 दिवसाच्या दरम्यान एखाद्या तणनाशकाची फवारणी करू शकतो। विद्यापीठाने यामध्ये 2 तणनाशकाची शिफारस केलेली आहे। एक ओडीसी आणि दुसरं टोर्नॅडो। ओडीसी मध्ये 2 घटक आहेत, इमॅझॅमॉक्स अधिक इमॅझिथॅपिर। हे आपण 40 ग्रॅम 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 17 ते 20 दिवसाच्या दरम्यान जेव्हा तण 2 ते 3 पानावर असतात या दरम्यान फवारणी करू शकतो। दुसरं जे तणनाशक आहे टोर्नॅडो, यामध्ये सुद्धा 2 घटक आहेत, इमॅझिथॅपिर आणि क्युझॅलोफॉप इथाइल। तर मित्रांनो, एक बाब लक्षात घेतली पाहिजे की यामधले दोन्ही घटक, एक जो आहे तो इमॅझिथॅपिर मोठ्या पानाची तण मारतो आणि दुसरा जो घटक आहे क्युझॅलोफॉप इथाइल हा हराळी किंवा लवाळा केना अशा प्रकारची तण मारतो। त्यामुळे असं कॉम्बिनेशन असलेल्या तणनाशकाचा वापर जर आपण यावर्षी केला तर दोन्हीही प्रकारची एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांचं नियंत्रण अशा तणनाशकाच्या माध्यमातून होत असतं। आणखीन एक विनंती शेतकऱ्यांना असणार आहे, आपण एकतर पेरणी पश्चात तणनाशकाचा वापर करावा किंवा पेरणी केल्या जी वापरावायची तणनाशक आहेत त्याचा तर वापर करावा। दोन्हीही तणनाशकाचा वापर केला तर सोयाबीन पिकामध्ये शॉक बसण्याची शक्यता असते आणि सोयाबीन पीक पिवळं पडून वाढ खुंटण्याची शक्यता असते। त्यामुळे कुठल्या तरी एका प्रकारचा तणनाशकाचा वापर शेतकरी बांधवांना करावा।